बघा नालिंबी संघ एका षटकाच्या आतमध्ये जर तुमचे खेळाडू आले नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. जगदीश जाधव यांचं आगमन. या आपलं हार्दिक असं स्वागत. स्पर्धा कुठेही असो जगदीश जाधव यांचं आगमन होत असतं. अगदी क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. वेलकम. आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहू शकता या सुरेश कांबेरे तसेच महेश कांबेरे. आपण देखील या तुमचा देखील संघ इन अँड ॲक्शन मध्ये पाहायला भेटेल. आदेश कांबेरे, विकास फेरगाणे कमिटीचे आयोजक आहेत. चला वळूया आपण मॅच कडे. वाहुली ब संघानं नाणेफेकीचं कॉल गमावलं. प्रथम फलंदाजी करावी लागत आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदी फलंदाजांचा बोलबाला राहिलेला आहे. प्रतीक 11 मानविली पाडा संघानं अगदी 76 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि त्या 76 धावांच्या लक्ष्याच्या अगदी डोंगराच्या खाली दबून गेली जे मसोबा मोस्ट टीम. आणि या स्पर्धेतून देखील बाहेर होत असताना आपल्याला पाहायला भेटली. आपण पाहूया पहिल्या फेरीतील दुसरा सामना. गेम ऑन करायचा. पंचांना इशारा असेल की आपण सामना सुरू करा. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकताय वाहुली ब संघाच्या वतीनं रेहान स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईक एंडला मोहीन. ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहू शकताय. गोलंदाजी मार्कवरती ऋषी सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेटने जाईल. पहिलाच बॉल या ठिकाणी खराब सुरुवात ऋषीच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटली. वाईट बॉल. धडाकेबाज फलंदाज आहे रियान. षटकार चौकार खेचू शकतोय आणि P1चं हे पहिलं षटक आपण पाहू शकताय. थर्डमॅन आहे. पॉइंट आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन. ऑनला इकडे आपण जर पाहिलं तर मिड विकेट पाईन आहे आणि वाईट डिश मिड ऑनच्या वरून इथे मात्र चेंडू चाललाय 4 धावांसाठी. येतोय पहिला चौकार. हार्दिक असं स्वागत. अगदी राहुल चन्ने जगदीश जाधव यांची जोडी मात्र आता जमली आहे. फॅमी कवल का जोड मजबूत है. चिपकी में चिपकाय. पपलू में एक दूसरे को हराय. इथे मात्र आपण पाहू शकता वाईट लॉंग ऑन. अजून एक घणागती प्रार. चौकार. फटकेबाजी सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना वाहुली ब संघ रियान जो मात्र सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार ठोकतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. इथे फटका हवेमध्ये आहे का पाहावं लागेल त्या ठिकाणी. आणि इथे फलंदाज मात्र बाद होईल. धक्का लागतो पहिला. रियानची खेळी समाप्त.
अगदी आपण जर पाहिला तर बॅकअप दिल्यानंतर चेंडू होता खऱ्या अर्थानं ऑन साईडला त्या ठिकाणी अगदी पॉपिंग ट्रीच्या आतमध्ये जाऊन ॲडव्या बॅटनं इकडे जर स्क्वेअर लेगला खेळला असता कदाचित चौकार किंवा षटकार प्राप्त होऊ शकला असता फलंदाज रियान, परंतु तिथे मात्र आपण पाहिलं तर अगदी व्हर्टिकल बॅटनं हा शॉट खेळण्यात आला. अगदी एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी चेंडू हवेमध्ये जात असताना चेंडू मात्र त्याला अगदी सहज सोपा झेल पकडण्यामध्ये यश प्राप्त झालं. रियानची खेळी इथं मात्र समाप्त झालेली आहे. चांगली बॅटिंग रियाननं मात्र केली. अगदी 2 चौकार ठोकले होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर चांगली आहे. वाहुली ब संघाची आपण पाहिले तर, परंतु अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक असतील, 3 चेंडू शिल्लक आहेत आणि फलंदाजीसाठी नवीन फलंदाज न्यू, काहीसं वेगळं नाव आतापर्यंत या क्रिकेटच्या पटलावरती आपण ऐकलं नसेल. न्यूसाठी हा बॉल चांगला टोलावलाय त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑन कडे चेंडू मात्र जात असताना चौकार. पावलांचा वापर न्यूच्या वतीनं, परंतु चेंडू हवेमध्ये गेलाय त्या ठिकाणी कितपत हवेमध्ये राहील. हो, एका टप्प्याच्या साहाय्याने तिकडे चेंडूला कलेक्ट केलं झालं, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. न्यू फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु काहीसा मिडलिंग करत नाहीये. मधुर ध्वनी जी बॅट मधून येत असते ती मधुर ध्वनी प्राप्त करत नाहीये न्यू. धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती 15 धावा आहेत. धावसंख्या चांगली आहे. P1चं पहिलं षटक ऋषी थोडासा महागडा ठरत आहे. इथे खोलवर टप्प्याचा लोअर फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह केला त्या ठिकाणी. हो, फेकी देखील वाईट पाहायला भेटली, परंतु अगदी बॅकअप चांगलं. एक धाव मात्र इथे रोखू शकणार नाहीये. षटक क्रमांक पहिले समाप्त झालेले आहे. P1चं पहिलं षटक समाप्त झालं आणि धावसंख्या धावफलकावरती एक गडी गमावलाय. वाहुली ब संघानं 16 धावा आहेत. टीम मीटिंग करू नका विनंती असेल, कारण की धावसंख्या धावफलकावरती 12वा प्रतिनिधी जो मात्र उपस्थित नाहीये, जे हनुमान नालिंबी संघाचा. त्या अनुषंगाने 2 धावांनी आम्ही त्याला पॅनलाइज करतोय आणि खेळाडू मात्र तुमचे कमी असल्या कारणाने अजून 2 धावा म्हणजे 2+2 अशा 4 धावा आम्ही स्कोअर कार्डवरती ॲड करतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 20 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती. 20 धावा धावफलकावरती आहेत. अगदी आपण जर पाहिलं तर जे हनुमान नालिंबी संघ अगदी 4 धावांची पॅनल्टी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आहे. आतिश गोलंदाजी मार्कवरती. या धावा किती महाग पडतील जय हनुमान नालिंबी संघाला, येणारी वेळ, येणारा काळ इथे मात्र नक्कीच ठरवेल. पावलाचा वापर त्या ठिकाणी, चेंडू मात्र हवेमध्ये आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसरी धाव त्या ठिकाणी कॅरी करतील का? झेल देखील सोडलेला आहे. अगदी सीमा लगत त्या ठिकाणी चेंडूला अडवलं, परंतु झेल पकडणं फार गरजेचं होतं. अगदी तरुण खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे आणि सातत्यानं अगदी आपण जर पाहिलं तर या 4 वर्षामध्ये नवीन खेळाडू देखील आपल्याला पाहायला भेटत आहेत.
चेंडू इथे चांगला फटका एक्झिक्यूट करतोय. आता मात्र सरळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि नूची खेळी समाप्त. धक्का लागतोय दुसरा. आणि आपल्या मंचावरती आपण पाहू शकते आज एक सिनियर खेळाडू राहुल चन्ने. आणि आपण जर विचार केला तर राहुल चन्नेचे दोन्ही सुपुत्र देखील अगदी चांगलं खेळ प्रस्थापित करतायत. येणाऱ्या काळामध्ये देखील नक्कीच क्रिकेटच्या वतीनं ती देखील चांगलं कार्य करू शकतील. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावफलकावरती 22 आहेत. नवीन फलंदाज कश्यप. ओहो, कश्यपला या ठिकाणी हा बॉल अगदी आपण जर पाहिलं तर अगदी मिडल स्टिकवरून चेंडू गेलाय. अगदी आडव्या बॅट अगदी शफल झाले होते, परंतु चेंडू आणि बॅटचा इकडे संपर्क झाला नाही. होतीये डॉट बॉलची समाप्ती. इथे चांगला फटका. ओहो, पोहोचले नाही त्या ठिकाणी. उडी घेण्याची गरज होती, परंतु मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन करत असताना चांगली फेकी माय त्या ठिकाणी करू शकले नाही. परंतु चांगली रनिंग द बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटली. धावसंख्या पोचते 24. पळसोडी संघ आणि एकता स्पोर्ट घोडसई दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. पुढील मॅच साठी इथे चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. चेंडू मात्र थांबणार नाही. दणदणीत खणखणीत येतोय हा चौका. असताना इम्प्रोवाइज त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक चेंडू मात्र कलेक्ट करू शकले नाहीये. जय हनुमान नालिंबी संघ आपण जर पाहिलं तर अगदी छोटा खेळाडू, मला वाटतं 12 वर्षाचा असू शकतोय. चार धावांनी आणि अगदी आमचे राहुल चन्नेने देखील एटीएम ऑन केलेला आहे. अगदी आपण पाहू शकता दरम्यान जो चेंडू मात्र झेल मात्र कलेक्ट करू शकले नाहीये. क्षेत्ररक्षक अगदी छोटे आहेत, 12 वर्षाचे. त्यांनी जर झेल कॅरी केला, झेल जर पकडला तर राहुल चन्ने यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. खेळाडू कक्षातून पाणी मात्र कोणी घेऊन जायचं नाही, विनंती असेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 आहेत. वेळ खर्च करू नका, आपण अगोदरच खूप वेळ घेतलेला आहे. जय हनुमान नालिंबी संघ आणि आमचे 10 क्रिकचे सर्व मेंबर देखील बैलगाडा शर्यतीमध्ये गुंतलेले आहेत. सध्या तरी या महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यत आणि दुसरा क्रिकेट याला खूप उधाण आलेले राहुल चन्ने सर. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे, दोन्ही संघांना विनंती असेल. खास करून नक्कीच मी विनंती करतोय. जय हनुमान नालिंबी संघ घड्याळाच्या काट्याला आपण थांबू शकतोय, परंतु प्रकृती पुढे कुणाचीही मिजाज चालत नाहीये. सूर्यदेवता उगवतातही वेळेवरती आणि मावळतातही वेळेवरती. त्यांच्या समवेत आपल्याला चालणं फार गरजेचं आहे.
सूर्यदेवता जर खऱ्या अर्थानं दुःख करून जर बसतील तर अखंड ब्रह्मांडाचं काय होईल याची देखील आपण कल्पना करू शकत नाहीये. ऋषी येतोय गोलंदाजी मार्कवरती सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन. पहिल्या स्पेलमध्ये आपण जर पाहिला तर अगदी 16 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला होता, परंतु पुन्हा एकदा ऋषीवरती मात्र भरोसा टाकलाय. तसंही आपण जर पाहिलं तर जय हनुमान नालिबी संघाला पॅनलाइज केलेलं गेलेलं आहे. तुमचे खेळाडू जे मैदानात आतमध्ये येऊ द्या, परंतु पॅनलाइज जे तुम्हाला केलेलं आहे ती कंटिन्यू राहील. येणाऱ्या संघाचं देखील हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आणि जर तुमचा 12वा प्रतिनिधी आला असेल जय हनुमान नालिंबी संघ तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जॉईन व्हा आणि चला गेम आपण सुरू करूया. तिसरं षटक ऋषी, पहिलं षटक महागडं ठरलं, परंतु या षटकामध्ये या ऋषीला मात्र चांगलं कार्य करावं लागेल, कारण की मागील षटकामध्ये देखील आपण जर पाहिलं तर 9 धावा खर्च झालेल्या आहेत. स्पीडअप करायचा आहे जय हनुमान नालिंबी संघ, विनंती असेल वेळ खर्च करू नका. आजच्या दिवसात आपल्याला 8 संघ इन अँड ॲक्शन मध्ये पाहायला भेटत आहेत. त्या दरम्यान एक संघ जो मात्र या स्पर्धेतून बाहेर गेलेला आहे. उर्वरित 7 संघ इथे मात्र आपण पाहू शकता. या फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने फ्लिक केलाय, चेंडू चाललाय त्या ठिकाणी, अगदी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक फंबलनेस पाहायला भेटली आणि त्या दरम्यान इथे मात्र 2 धावा एक्झिक्यूट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि आपल्या या छोट्या खेळाडूने जर झेल पकडला तर 200 रुपयाचं प्राइज राहुल चेन्नई यांच्या वतीनं त्याला दिलं जाईल. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत राहुल चेन्नई आणि त्यांची दोन्ही मुलं देखील चांगलं कार्य करत आहेत. आणि सध्या तरी त्यांच्या खेळावरती राहुल चेन्नई फोकस देखील करतायत. इथे मात्र आपण पाहू शकता इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही त्या ठिकाणी. कश्यपच्या वतीनं अगदी आपण जर पाहिलं तर एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटलाय. 9 धावांवरती बॅटिंग करतोय, परंतु इम्प्रोवाइज खेळण्याची तर गरज आहे का? धावा इथे मात्र सरळ बॅटनं चांगले येत आहेत. चांगली सरासरी ही देखील आपण पाहू शकताय. ऋषी आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च करतोय. इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, यष्टीचा वेध घेणारा, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. तिसरा धक्का लागतोय. है जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही उड़ान होती है. नवीन फलंदाज खिजर, खिजारला आता इथे मात्र स्थिरावून राहावं लागेल. एक चांगली स्थिरता मात्र द्यावी लागेल. सलामीला आलेला खेळाडू रियान मात्र तंबूच्या आसऱ्याला 8 धावा खेळून परतलेला आहे. खिजर इथे मात्र या चेंडूवरती देखील बीट होत आहे आपण पाहू शकता. अगदी स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला भेटला. अगदी वळण देतोय चेंडूला ऋषी, फिंगर रोल करत असताना आपल्याला पाहायला भेटतंय. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऋषी खिजरसाठी. ओहो, इथे देखील काय जबरदस्त बॉल. पाच षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि आतापर्यंत काय गोलंदाजी केली आहे ऋषीनं, फक्त 2च धावा खर्च करतोय. एक गडी बाद त्याने केलाय. कश्यपचा
कारण कश्यप खूप महागडा ठरू शकला असता. पावलाचा वापर त्या ठिकाणी जबरदस्त फटका. चेंडू मात्र जाईल घणाघाती प्रहार, षटकार. अडतीस धावा धावपलकावरती आहेत. आपण जर विचार केला तर अगदी 10.0ची सरासरी सध्या तरी धावगती सुरू आहे. आणि ही धावगती मात्र आता वाढवणं फार गरजेचं असेल वाहुली ब संघाला. कारण की इथे मात्र आपण पाहिलं तर या मैदानावरती चांगल्या धावा होऊ शकते. ते टप चान्स आहे त्या ठिकाणी. गोलंदाजाला या ठिकाणी चान्स होता, हाफ अँड टप चान्स. परंतु तिथे मात्र अगदी क्रिकेटच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर अगदी कठीण झेल सोप्यानं करणं फार गरजेचं असतं, तरच तुम्ही मॅच जिंकू शकता. क्रिकेटच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर या झेलचा आपण जर विचार केला तर अनेक समीकरणं उधळवली जात असतात. अगदी साऊथ आफ्रिकाचा खेळाडू जॉन्टी रूट्स याला देखील आपण पाहू शकताय. त्याच्या एका झेलनं मात्र सामन्याचं चित्र बदलत असतं. इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली त्या ठिकाणी. थर्ड मॅन फाईनचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. ओहो, व्हाट अ बॉलिंग, यू मिस, आई विल डेफिनेटली. तिसरा गडी बाद. पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर 16 धावा खर्च केल्या ऋषीनं. दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर 9 धावा खर्च झाल्या. तिसऱ्या षटकामध्ये ऋषीनं देखील चांगली गोलंदाजी केली. 8 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. आणि इथे मात्र प्रियेशच्या वतीनं आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी होते. 1 गडी बाद, 6 धावा धावपलकावरती. इथे देखील चांगला बॉल, परंतु पंचांचा इशारा नक्कीच लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे मात्र जोडली जाईल.
आणि षटक क्रमांक 4 इथे मात्र समाप्त होत असताना आपण पाहू शकताय. धावसंख्या धावपलकावरती 44. आपण जर पाहिलं तर अगदी 11.0ची सरासरी आहे. आणि आता हाणामारीचं षटक कोण घेऊन येईल हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. अगदी भैरवी षटक आहे आणि या षटकामध्ये तब्बल आपण जर पाहिलं तर 20 धावा तरी जमवण्याचा प्रयत्न करेल वाहुली ब संघ. कारण की एक भलं मोठं टार्गेट ठेवणं गरजेचं आहे. कारण की या क्रिकेटच्या पटलावरती या मैदानावरती जर आपण पाहिलं तर धावा इथे मात्र बरसत असतात. अगदी धावांसाठी पोषक अशी ही खेळपट्टी आपल्याला पाहायला भेटते. अगदी आपण जर पाहिलं तर मिड विकेटला इकडे मात्र ॲडव्हान्टेज आहे. परंतु पाहूया अजूनही किती धावा जमवल्या जातील आणि किती धावा इथे थांबवल्या जातील हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं. आपण पाहू शकताय जय हनुमान क्रिकेट संघ आयोजित सरपंच चषक आदरणीय सन्माननीय श्री तुकाराम रामचंद्र फिरगाणे सरपंच जांभूलपाडा यांच्या वतीनं नक्कीच आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक असा आभार व्यक्त करत आहोत. शेवटचं हाणामारीचं षटक घेऊन येतोय गोलंदाज कैलास. हा देखील तरुण खेळाडू आहे. अगदी आपण जर पाहिलं तर जय हनुमान नालिंबी संघानं तरुण खेळाडूंना ही संधी दिली आहे. ड्राईव्ह केला आहे त्या ठिकाणी. चेंडू चालल्या वाईटिश लॉंगॉनकडे. एकच धाव मिळेल. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल या ठिकाणी हाताळला गेला परंतु त्यावरती देखील अगदी ड्राईव्हचा कलात्मक फटका देखील आपल्याला पाहायला भेटलाय. फलंदाज समीरच्या वतीनं आता स्ट्राईकवरती आपण पाहू शकता खिजर. पावलांचा वापर खिजरच्या वतीनं परंतु चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. अगदी घर सोडलं होतं खिजरनं परंतु पुन्हा एकदा त्याला मात्र मागे यावं लागलं. कारण की एस्टॅनच्या मागे मास्टर माइंड त्या ठिकाणी विकेट किपर सचिन. लोअर फुलटास बॉल. इथे देखील बॅटवरती चेंडू व्यवस्थित घेऊ शकले नाही खिजर परंतु एक धाव मात्र इथे एकवटली गेली. धावसंख्या थोडीशी पुढं सरकत असताना या षटकामध्ये चांगली गोलंदाजी फक्त 2 धावा कैलासच्या वतीनं. भैरवी षटक आपण जर पाहिलं तर फलंदाजांना परभणी असते मोठे फटकेबाजी करण्याची परंतु इथे मात्र कैलास चांगली गोलंदाजी करत असताना धावसंख्याच आपण पाहिली तर 46. इथे चांगला फटका आपण पाहिला. जबरदस्त फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. आपण मैदानाच्या बाहेर ताबा घ्या. आयोजकांच्या वतीनं संध्याकाळी नक्कीच पार्टी दिली जाईल. आपणाला देखील ही सुवर्ण संधी असेल. आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. ड्राईव्ह त्या ठिकाणी ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू मात्र त्या ठिकाणी एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडूला कलेक्ट केलं. पाहता पाहता तिकडे 2 धावा देखील आपल्याला पाहायला भेटल्या. धावसंख्या पोहोचती 54. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आतापर्यंत. खिजर जसं नाव आहे त्याप्रमाणे नक्कीच त्याच्या बॅटमधून काही धावा आपल्याला पाहायला भेटल्या नाहीये. आता स्ट्राईकवरती समीर. इथे बॅटची एज. हो आणि इथे मात्र हा डॉट बॉल असेल. विकेट मात्र मिळणार नाही किंवा धाव देखील मिळणार नाहीये कारण की किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र इथे डॉट झालेला आहे. हे समीकरण नक्कीच आम्ही तुम्हाला पहिल्या मॅच पर्यंत सांगत आलेले आहोत. चला आपल्याकडे वेळ आहे. आपण टॉस करून घेऊया. किरणजी फिरगाणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला असेल पळसोळी संघ आणि दुसऱ्या बाजूला एकता स्पोर्ट घोटसई संघ. कागज की नोटों से किस किस को खरीदोगे, किस्मत आजमाने के लिए आज भी सिक्का उछाला जाता है. टॉस जिंकलाय पळसोळी संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि दरम्यान तरी आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये वाहुली ब संघाने 55 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे.
डिस्ट्रिक्ट 11 पानिवलीपाडा संघ जो मात्र द्वितीय फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ आपल्याला पाहायला भेटला. अगदी जबरदस्त धावा त्यांनी मात्र जमवल्या होत्या. अगदी 76 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि त्या धावा मात्र जय मसोबा मोज संघ काही पार करू शकला नाहीये. आणि दरम्यान आपण पाहू शकता वाहुली ब संघानं अगदी 55 धावांचं हे टार्गेट ठेवलेलं आहे. आणि इथून जर वाहुली ब संघ जर जिंकेल तर ही दुसरी टीम असेल जी बॅटिंग करून अगदी मॅच जिंकेल. बॅटिंगसाठी अनुकूल अशी ही खेळपट्टी आपल्याला पाहायला भेटत आहे. मातीची ही खेळपट्टी आहे. हळूहळू प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला भेटतील या स्पर्धेमध्ये. स्पर्धेचा पहिला दिवस आपल्याला पाहायला भेटत आहे. जय हनुमान स्टँड आपण पाहू शकताय हळूहळू सज्ज होईल. त्या दरम्यान आई गावदेवी स्टँड देखील सज्ज होईल आणि मॅच देखील टफ नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल ही. चला सलामीची जोडी येऊ द्या. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. जय हनुमान नालिंबी संघ आपले तडाकेबाज फलंदाज येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. आपण उशीर केलेला आहे. एंट्री आपली लेट झालेली आहे परंतु एंट्री धमाकेदार होईल का हे देखील आपल्याला आता दाखवायचं आहे. कारण की आपण जर पाहिलं तर अगदी तरुण खेळाडू त्या संघामध्ये आहेत. परंतु आपण जर पाहिलं तर वाहुली ब संघ देखील तरुण खेळाडूने भरलेला आहे. आणि ॲज अ सिनियर सिटीजन खेळाडू यष्ट्यांच्या मागे विकेट कीपर आपण पाहू शकताय. अमान तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. सलामीची जोडी आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेली आहे. सचिन आणि आतिश. सचिन आतिश पिवनचं पहिलं षटक हाताळत असताना अयान स्ट्राईक वरती सचिन यांना पाहू शकतोय. गोलंदाजी मार्कवरती अयान पिवनचं पहिलं षटक हाताळतोय. पंचांचा लेग प्लेचा इशारा. शोधो गुड गेम शोधो क्वालिटी क्रिकेट दोन्ही संघांना देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल त्या ठिकाणी अगदी मोठी अपील पाहायला भेटली. पंचांकडे कटाक्ष टाकलं गेलं परंतु पंचांची नजर जर अगदी आपण पाहिली तर अगदी जबरदस्त पाहायला भेटत आहे. पंचांना आव्हान दिलं जात आहे. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला भेटेल. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं हे पंच आपण पाहू शकताय. विष्णू केणे सर आणि नॉन स्ट्राईक इंडला लेग अंपायरच्या भूमिकेत आपण पाहू शकता या संजय सुतार जे मात्र सज्ज झालेले आहेत. या बॉलवरती आपण जर पाहिलं तर अगदी चकमक पाहायला भेटली परंतु इथे मात्र अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकून दिलाय छन्नाटेदार सिक्सर. परंतु दुसऱ्या बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला भेटला फलंदाज आतिशच्या बॅटमधून. आणि दरम्यान आगमन होत आहे विकी फिरगाणे यांचं. वेलकम. पावलांचा वापर त्या ठिकाणी अजून एक घणागती प्रहार. जय हनुमान स्टँडला सलामी देणारा दणदणीत खणखणीत हा येतो चौकार. खूप चांगलं कार्य केलं तर संध्याकाळी मात्र मेजवानी आयोजकांच्या वतीनं तुम्हाला दिली जाईल. हजारों बार बिखर के सिमटने वाला हूं मैं, तेज हवाओं से निपटने वाला हूं मैं, मुझे कमजोर ना समझना है दुनिया वालों, इस हवाओं का रुख बदलने वाला हूं मैं. अगदी जबरदस्त बॉल तिकडे आपल्याला पाहायला भेटलाय. सुरेख चेंडू त्या ठिकाणी हाताळण्यात आला. असं वाटलं होतं त्या ठिकाणी फलंदाज आतिशला की चेंडू मात्र अगदी लेग साइड लेग स्टंप जाईल परंतु अगदी फिरकीचा मारा तिथे मात्र पाहायला भेटलाय. गोलंदाज आय्यांच्या वतीनं 10 धावा खर्च करतोय.
रुपेश कांबेरे, वेलकम. इथे देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. चांगल्या चेंडूची हाताळणी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला भेटली गोलंदाज आयानच्या वतीनं. ईट का जवाब पत्थर से देत असताना आयान, आपण जर पाहिला आयान पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्याला चौकार आणि सलगचे 2 बॉल डॉट आयानच्या वतीनं. इथे फुलटास बॉल होता परंतु अगदी चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आयनचा शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी केलं स्वागत. 4 धावा. संख्या धावपलकावरती आपण जर पाहिले तर 15 आहेत. अगदी आपण जर पाहिलं तर कॅल्क्युलेटेड क्रिकेट सुरू आहे. फलंदाज सचिन आणि आतिशच्या वतीनं अगदी बोटं मोजतायत, कारण की ठाऊक आहे बोटं मोजून क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे, तरच तुम्ही मॅच जिंकू शकता. कारण की पुढच्या येणाऱ्या फलंदाजांवरती दडपण वाढू नये आणि सामना अगदी सहजरित्या आपण जिंकू शकतोय. या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटत आहे. 15 धावा खर्च केल्या आयननं. एकही गडी मात्र त्यानं बाद केला नाही. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवरती रियान. ज्यानं मात्र आपण पाहिली तर बॅटिंगचा आपण विचार केला तर 2 चौकार ठोकले होते. 8 धावांची खेळी मात्र साकारली होती. परंतु आता गोलंदाजीच्या वतीनं अष्टपैलू कामगिरी पाहायला भेटेल का? निमित्त आहे जय हनुमान क्रिकेट संघ ओझरली आयोजित सरपंच चषक 2025. आपटलेला बॉल स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी चौकार. कप दी लेंथ बॉल होता आणि त्या बॉलला अगदी जसा प्रश्न तसा उत्तर या ठिकाणी दिले फलंदाज आतिशनं. इथे टॅप केलाय चेंडू पॉइंट कडे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एका टप्प्याच्या साहाय्याने अगदी वाईट फेकी पाहायला भेटली. फेकी थोडीशी वाईट पाहायला भेटली. त्या अनुषंगाने एक धाव इथे मात्र एक्झिक्यूट केली. परंतु इथे जर आपण पाहिलं तर अगदी खेळाडू अगदी सेफ लँड झाला होता. खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर कुठल्या प्रकारचा धोका तिथे मात्र नव्हता. सचिन आणि आतिश चांगली फलंदाजी, अगदी रक्षात्मक बचावात्मक क्रिकेट त्यांच्या वतीने सुरू आहे. अगदी 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एकही गडी मात्र गमावलेला नाहीये. इथे मात्र फुल टॉस बॉल होता, वळवलाय चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक नाही 2 क्षेत्रक पाठलाग करतायत. चेंडू मात्र जिंकतोय. चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी चौकार. धावसंख्येत भर केला जातोय. धावसंख्या 25 धावा. ओहो, इथे देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. P1चं दुसरं षटक हाताळत असताना रियान आपल्याला पाहायला भेटतोय. आणि हा डॉट बॉल या ठिकाणी टाकत असताना रियान. 55 धावांचं लक्ष आहे. या षटकामध्ये रियानला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र जबरदस्त फटका स्लॉट मध्ये फेकून दिलाय पुढच्या प्लॉट मध्ये. षटकार.
ओझरली गावचे गायक आहेत. इथे मात्र आपण पाहू शकता या बॉटमहँडचा वापर केला. चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी टप चान्स. एक नाही दोन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती आले होते, परंतु चेंडू मात्र त्या ठिकाणी हातामध्ये कलेक्ट करू शकले नाहीये, गारद करू शकले नाही आणि विकेट देखील गारद करू शकले नाहीये. कारण की खेळपट्टीवरती आपण जर पाहिलं तर सचिन आणि आतिश विजयाच्या मार्गाने मार्गस्थ होत आहेत. विजयाचा तिलक जणू काही आपल्या कपाळावरती लावण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आतापर्यंत जर आपण विचार केला तर चांगली पार्टनरशिप त्यांच्या वतीनं 32 धावांची ही जबरदस्त पार्टनरशिप होत आहे. इथे ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेट. हो क्षेत्ररक्षण खराब त्या ठिकाणी. अगदी 2 पावलांच्या मधून चेंडू अगदी पसार झाला होता, परंतु अगदी बॅकअप त्या ठिकाणी चांगलं. आणि याचबरोबर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 33. आणि जर आपण विजयाचं समीकरण पाहिलं 18 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. काय जबरदस्त क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला भेटलं. जय हनुमान नालिंबी संघ, ज्या संघाने आपण जर पाहिलं तर अगदी 4 धावांची पॅनल्टी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. एंट्री मात्र लेट परंतु दमदार होते. कारण की आपण पाहतोय एखाद्या सेलिब्रिटीची एंट्री ज्या वेळेला लेट होते त्यावेळेला दमदार आयोजन आपल्याला पाहायला भेटत असतं आणि प्रेक्षक देखील आतुरलेले असतात त्यांची एंट्री पाहण्यासाठी. आणि आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान नालिंबे संघ अगदी विजयाच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकासाठी आता गोलंदाजी मार्कवरती. आता क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर विखुरलेला आहे. लॉंग ऑन आहे, वाईडिश लॉंग ऑन. मिड विकेटकडे क्षेत्ररक्षक आहे आणि स्क्वेअर लेगला आपण पाहू शकताय ऑन साईडला. इथे फटका चांगला सजवलाय परंतु आपण पाहू शकताय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ओहो उडी घेतली होती परंतु चेंडू मात्र रोखू शकले नाहीये. येतोय हा चौकार. तिसऱ्या पंचांची मागणी तिथे होत आहे. गोलंदाजावरती थोडासा आक्षेप घेतला जातोय आणि ती मागणी देखील या ठिकाणी पुरवत आहे किरण फिरगाणे. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकताय संजय सुतार सर आहेत. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं हे पंच. ऑन साईडला फटका त्या ठिकाणी फसलाय परंतु क्षेत्ररक्षक आजूबाजूला कोणी नाही. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेपर्यंत एका टप्प्याच्या साहाय्याने मात्र चेंडू अगदी जमिनीला दान झाला. प्रयत्न देखील चांगले आपल्याला पाहायला भेटले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना. कश्यप चेंडूपर्यंत पोहोचला होता परंतु अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला मात्र काही कलेक्ट करू शकला नाहीये. धावसंख्या पुढे सरकते 38 धावा. इथे मात्र चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. चांगला चेंडू त्या ठिकाणी गोलंदाज आझरच्या वतीनं. बॅटिंगसाठी मात्र काही त्याला संधी मिळाली नाहीये परंतु गोलंदाजी जर आपण पाहिली तर अगदी या षटकामध्ये 6 धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी होते. इथून काही डॉट बॉल विकेटची प्राप्ती करणं फार गरजेचं असेल. वाहुली ब या टीमला इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूनी बॅटचा इथे मात्र संपर्क झालेला नाहीये. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर 15 धावा आल्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 18 धावा आल्या आणि या षटकामध्ये अझर चांगली गोलंदाजी करतोय. टर्निंग पॉइंट बनेल का मॅचचा अझर. इथे चांगला फटका अझरला देखील आसमान दाखवलाय. फेकून दिला चेंडू सीमा पार. डाबर च्यवनप्राश षटकार. और हर कोई है सरपंच चषक का दीवाना.
13 चेंडू आणि जिंकण्याकरिता 10 धावांची गरज. ओ इथे फटका, सीमा पार जाईल का? ओहो, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं त्या ठिकाणी. आपल्या संघासाठी जर पाहिलं तर तब्बल 5 धावा वाचवलेल्या आहेत. आणि दरम्यान षटक 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आणि दरम्यान आपण घेऊया ड्रिंक्स ब्रेक आणि डीजे सोन्याला देऊया संधी. धावेंची आवश्यकता आहे. जबरदस्त क्रिकेट. आणि इथे जर हा सामना जिंकून दिला सचिन आणि आतिश या जोडीनं तर या स्पर्धेतील हा रेकॉर्ड या ठिकाणी निर्माण होईल. रेकॉर्ड हे तोडण्यासाठी असतात आणि रेकॉर्ड हे बनण्यासाठी देखील असतात. 12 चेंडू 9 ची गरज. स्ट्राइक वरती सचिन. या षटकामध्ये सचिन मात्र सामना फिनिश करेल का? चौथ्या षटकासाठी गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवरती मोहिल. इथे खोलवर टप्प्याचा बॉल मोहिलचा अगदी हलक्या हातानं पुश करो खुश राहू. एक धाव कलेक्ट केली सचिन यांनी. धावसंख्या पोचली आहे धाव फलकावरती. धावा 47. 11ला आता 8 धावांची गरज असेल. तालीमें नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. ओ इथे जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. या षटकामध्ये जर विकेटची प्राप्ती झाली आणि काही डॉट बॉल जर आले तर कदाचित मॅच रंगू शकते. परंतु आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अगदी जे हनुमान नालिंबी संघ या मॅच वरती हावी होत आहे. इथे ड्राईव्ह केलाय. फटका तिथं मात्र चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं आपल्याला पाहायला भेटलं. एकच धाव अगदी आपण पाहिलं तर वाईडिश लॉंगॉनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आयान. चेंडू शिल्लक असतील 9 आणि 7 धावांची गरज आहे. फटका इथे आपण पाहिलं तर सीमा पार होतोय आणि हा येतोय 6 धावांसाठी षटकार. चेसिंग कंपल्सरी असेल याची आपण नोंद घ्या. 1 धावेची गरज आहे. काय जबरदस्त क्रिकेट सचिन आणि आतिशच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटलं. इथे मात्र आपण पाहू शकता विजयाची ही 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आणि इथे मात्र सामना जिंकलाय जय हनुमान नालिंबी या संघानं. हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हनुमान नालिंबी संघ आणि हार्ड लक टफ लक वाहुली ब संघ. आणि या दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. आणि दरम्यान आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे वळूया. आतिश नो डाऊट चांगली फलंदाजी.
27 धावा 12 चेंडूमध्ये. तर आतिश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आतिश आपण या मॅन ऑफ द मॅचसाठी